जय जी सर्वांना सुरेखा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ग्रीन चिली सॉस। बाजारातून आपण ग्रीन चिली सॉस घेतो, पण त्यात कांदा लसूण असतो। आपण आज बिना कांदा लसणाचे जैन पद्धतीने ग्रीन चिली सॉस करून बघूया। हे करायलाही सोपे आहे आणि 5-10 मिनिटात बनतात। हे अशा बारीक मिरच्या घेतलेले आहेत, हे तिखट असतात। हे आता मी कापून घेतलेले आहेत। हे बघा किती बारीक केलेले। कढई गरम केलेली आहे, 1 चमचा तेल टाकून घेऊया। 1 चमचा जिरा, कापलेल्या मिरच्या टाकून घेऊया। छानपैकी याला परतून घ्या। 1 चमचा लोण टाकून घेऊया। मीठ टाकलं तरी पण चालतं। 3 चमचे साखर टाकायची आहे। आपण मधून मधून परतून घ्यायचंय। आपण फक्त 1-2 चमचे पाणी टाकणार आहे। गॅस बंद करायचंय आणि याला थोडं झाकून ठेवायचंय थोड्या वेळ। हे थंड झालेलं आहे। आता आपण याला वाटण्यासाठी मिक्सर मध्ये घालून घेऊया। आता आपण पाणी नाही घालायचं, ह्याच्यात लिंबू घालून घेऊया। विनेगारच्या ऐवजी आपण लिंबू घालून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही विनेगर घालू शकता। ह्याच्यात तर मी 2 लिंबू पिळून घेतलेले आहेत। तुम्हाला जर पातळ असं पाहिजे असेल तर तुम्ही 2 लिंबू घालू शकता किंवा 1च घातलं तरीही चालतं। आता याला आपण चाळणीमध्ये घालून चाळून घेऊया। हे झाले आपले ग्रीन चिली सॉस बिना जैन पद्धतीने तयार। हे बघा याचा कलर कसा आलाय। आणि जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही विनेगर किंवा लिंबू अजून घालू शकता। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र।